शनाय, गुड मॉर्निंग. निघालीस? काही खाल्लंस का? ब्रेकफास्ट रेडी आहे, काही खाऊन जातेस? कालपासून अशी का वागतेस माझ्याशी? काल काय केलंस आधी तू आठव. अगं आता काय केलंय मी याच्यामध्ये? का तुला नाही आठवत आहे तू काय केलंस ते? तुझ्या फालतू बायकोसाठी सगळ्यांसमोर इन्सल्ट केलास ना माझा. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम गोइंग. शनाय ऐक तरी माझं प्लीज. माझा हात सोड, मी खूप चिडले आता. शनाय शांतपणे माझं एकदा ऐकून घेशील का? हे बघ, काल तू जे काही बोलत होतीस ना ते सगळं लॉजिक सोडून होतं. अजून इश्यू वाढला असता तर ते दामले आले असते ना तर सगळं मोठं झालं असतं प्रकरण. आणि एक साधी गोष्ट लक्षात घे, ती राधिका पिंडोक आहे ग. ती मला ते पती परमेश्वर वगैरे मानते ग. तुला जसं वाटतंय ना तसं ती वागणं आयुष्यात शक्य नाहीये. माणसांना नावं ठेवायची पण काहीतरी लिमिट असते ग. तू कधीतरी वागताना बोलताना थोडं कंट्रोल करत जा ना बच्चा, प्लीज. अच्छा, मी माझीच चूक आहे का? तसं नाही मला म्हणायचंय, पण इतकी फालतू गोष्ट आता डोक्यातून काढून टाक ना. ए प्लीज, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आय एम गेटिंग लेट. आय गॉट टू गो. शनाय प्लीज. शनाय ऐक. ना मला खरं सांगता येतं ना खोटं. आणि कसलं एवढं सेलिब्रेशन होतं? त्या गुप्तेला प्रमोशन मिळालं की राधिकाला काम? तिला कसलं काम मिळतंय? या गुप्तेच काहीतरी असणार. मूर्ख लोक आहे. आणि मला तर असल्या लोकांवर विचार करण्यातही वेळ वाया घालवायचा नाहीये. आता शनाया परत चिडलीय म्हणल्यानंतर तिला आता परत शॉपिंगला किंवा डिनरला घेऊन जावं लागणार. अरे देवा. आई, 5 पावलं मागं जाया पाहिजे आपल्याला. चांगल्या कामाला जाताना मांजर आडवी आली हवं का? चला. काय नाही ग बकळा मावशी, तसं पण कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. चल. तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही तुम्ही काय बोलताय ते? Did you just call me a cat? आणि तू क्रो म्हणालीस ना मला? दोन्ही बी तुलाच म्हणले मी. समजलं का? हे डोळे मिटून दूध पितेस आणि जगाला दाखवतेस मला जसं काही ठावच नाही. अगं दुसऱ्याच्या संसारावर वाईट वाकडी नजर हाय तुझी कावळ्यासारखी. समजलीस का? कामवाली बाई, मला नाही बोलायचं तुझ्याशी. गुड फॉर नथिंग. काय तेच बोलतेस? दुसरं काहीतरी बोल ना. बोल दुसरं काहीतरी. बच्ची आहेस तू, बच्ची. हे बकळा मावशी. ए, मला बच्ची वगैरे म्हणायचं नाही हा. मला फक्त गॅरी बच्चा म्हणतो. बाकी कोणी म्हणतेला मला आवडत नाही. तुझ्या तर अशा कितीतरी गोष्टी मला आवडत नाही. तू माझ्या घरात येऊन घुसलीस, मला नाही आवडलं. पण मी काय बोलली का? नाही ना. राहू दे बकुळा मावशी. आपण काऊन हिच्याशी बोलत बसलोय? आपल्याला खूप काम आहे. चल बरं, चल लिफ्ट आली. अरे वा, चला 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 चला. इथं मला पण यायचं. ए, अरे यार, काय प्रॉब्लेम यायचा? कमळा, ए कमळा, दरवाजा उघड का? ए, तुला बोलली होती ना राधिका ताई तुला भेटायला येणार आहेत म्हणून. त्यांचं काम आहे. या आहेत त्या राधिका ताई. नमस्कार, मी राधिका गुरुनाथ सुभेदार. माझं जरा काम होतं तुमच्याकडे. मला एका मोठ्या कंपनीचा मसाले बनवायचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला. त्याचं असं आहे का, सध्या मी आणि माझा मुलगा आम्ही 2 जण राहतो. मला कामाची आणि पैशाची दोन्हीची खूप गरज आहे. त्यातनं माझा दादा अडचणीत सापडलाय. त्याचं घर गहाण पडलंय, तेही सोडवायचंय. मला 4 लाख रुपये भरायचे. त्याचसाठी मदत मागायला आले. बाई, आम्ही कुठून देणार 4 लाख रुपये? नाही नाही नाही,
मला काही पैशाची मदत नकोय, मला फक्त मदतीचा हात हवाय, तो मागायला आली. ते पैसे जमवण्यासाठी काम करायचंय. कसलं काम? काही नाही, मसाले कुठून पॅकिंग करायचे त्यासाठी मला मदत हवी. इथे जवळच्या सोसायटीत. फार वेळ नाही, दुपारच्या वेळेला. मला आधी ह्यांना विचारावं लागेल, मग मी सांगते बकुळा मावशीकडे. नक्की सांगा. हो. बर, येते. आजच विचार सांग मला. हा चल चल ताई चल. हो, येते. हा आता ग यांच्याशी बोला बोला यांच्याशी. सगळ्या बायका काही सांगूनच नाही राहिले. कोणी मदतीला नाही आलं तर एवढं मोठं काम मी एकटीने कशी पूर्ण करणार आहे? आणि खरं सांगतो, मॉल मध्ये कमालचे कॅरेक्टर्स भेटतात हा. तिथे सेल चालू असतो तरी तिथे जाऊन बार्गेनिंग करतात. काही पण आनंद सर. अरे खरंच हे बघ ए पावली ऐक ना. सर पालवी. सॉरी पालवी. हा आनंद काय हॅपी मॅन पेक्षा कमी नाहीये. सतत खिदळत असतो, तर स्वतःच्या जोक्सवर नाही तर दुसऱ्याच्या जोक्सवर. आज काहीतरी केलं पाहिजे की याच्या चेहऱ्यावर 12 वाजतील. बघतेच आज कसा हसतोय ते. मला एक सांग, तू मॉल मध्ये जातात की नाही? हो सर. तिथे सेल असतो की नाही? म्हणजे काय? आणि तरी तू जाऊन बार्गेनिंग करतेस की नाही? ऑफकोर्स सर. अरे बघा. अरे हिला विश्वास बसत नाहीये की मॉल मध्ये सेल असतो. येस मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम हे काय, तुम्हाला कोणी मारलं की कॅब वाल्यांनी मध्येच सोडलं तुम्हाला? व्हेरी फनी आनंद. नाही रे, ऍक्च्युली आत्ताच ऑफिस बाहेर तुटली माझी सँडल. कॅन यू प्लीज डू द नीडफुल? हो हो मी सांगतो. हो. नाही नको. रघुला मला कॉफी करायला सांगायची. प्लीज तू जा ना. आणि मला आत्ताच्या आत्ता सँडल रिपेअर करून हवी. हा प्लीज.